भारतात एक नंबरचा ब्रँड साई स्पोर्ट. जय श्रीराम भावांनो. सकाळी चाललो होतो प्रॅक्टिसला. आज पाऊस पडला होता त्यामुळे म्हटलं नेट प्रॅक्टिस करू थोडी. क्वालिटी विथ क्वांटिटी. ऑफिसला चाललो होतो, गेलो मंदिरात. पावसाला कसला राग आलाय काय माहिती, नुसतं पडतोय भाऊ. ही बारीक पोरगी आम्हाला मदत करत होती काम करायला. विशाल भाऊ वाचला होता पिक्चर बघत. मागे या दोघांचे चालले विचार व्यवस्थित आणि तो साकीब बघा असा झोपलाय निवांत. शैलूबाईचं काम चालू होतं पीसी वरती. कसं आहे भाऊ? साई भाऊ माल घेऊन आलाय. आजचा माल चाललेला आहे आपला ऑल ओव्हर इंडिया. ब्लॉगर भाऊ जय श्रीराम. जय श्रीराम. भाऊ कसा आहे आपला? ऋषी भाऊ एक नंबर मोठा video भाऊ सारखा आहे बनवतोय. माझा. मोठा भाऊ भाऊ आज आहे. एवढा माल घेऊन चाललाय. कुठे जाणार आहे भाऊ? हा ऑल ओव्हर इंडिया. हे बंगालचं आहे, हे पाणीपतचं आहे ना, अजून एक आहे. खायला टाइम नाही त्याला खायला. मग चालू आहे. तब्येत बघा कशी झाली 11 किलो त्याची. वजन कमी झाले. त्याला म्हणलं तब्येतीकडे लक्ष दे, पण तो म्हणतो टाइम नाही. मॅनेज कर म्हणलं भाऊला काहीतरी. एकच कुत्र्यागत काम करायचं, बाकी पर्याय नाही दुसरा काही. खाण्यावर लक्ष दे भाऊ, बाकी काही नाही. 100%. एक काम करायला गेलतो तिकडे, पोरं क्रिकेट खेळत होते प्लास्टिक बॉल वरती. घरी जाऊन आवरलं, जिमला निघालो. आलोय जिमला. आज क्वालिटी वातावरण झालेलं गार गार आहे मस्त पैकी. आज दूर करून टाकायचा. घाम आलाच नाही भाऊ. आज बॅक बायसेप मारायचा. जिमला जाऊन आपल्याला काही लय मोठी बॉडी नाही बनवायची, आपली फिजिक्स चांगली ठेवायची, पर्सनॅलिटी आपली चांगली दिसली पाहिजे, यासाठी आपण जिमला जातोय. ना आपल्याला कॉम्पिटिशनला उतरायचंय ना बॉडी बिल्डिंग करायची आपल्याला. आपण फक्त चांगलं दिसलं पाहिजे. जिम झाली, चाललो घरी आता. गाईस तुम्हाला एक विचारायचं होतं, वर्कआउट करताना मराठी गाणी चांगली आहेत का हिंदी किंवा इंग्लिश? मला तर भाई मराठी गाण्याशिवाय वाईब नाही येत. जी मजा आहे ना ती मराठीमध्ये. संपला विषय. मराठी वाजलंच पाहिजे.